परमात्मा आणि ब्रह्मदेवाने शंकराला विनंती केली, देवा कोणताही असणारं शुभकर्म ते शेवटपर्यंत गेलं पाहिजे, धार्मिक विधी, आणि जर यजमानच नाही तर यज्ञ असणारी समाप्ती कशी होईल? विनंती आहे. आणि दक्षाला जाग करा, जिवंत करा प्रभू, जिवंत करा. त्याचं मुंडकं छाटलं, शंकराजवळ आणून दिलं आणि शंकराने असणारा मृत संजीवनी मंत्र म्हणून आमच्या दक्षाच्या कबंदावर, मुंडकं रहित असणारं शरीर म्हणजे कबंद, त्या कबंदावर मुंडकं बसवलं. जसं असणारं मुंडकं बसवलं तसं दक्ष प्रजापती असणारा जिवंत झाला. ह्या ज्या अशा ज्या काही अंधश्रद्धा रूपानं तुम्ही करताय ना, त्याचं विच्छेद करण्यासाठीच मी आलोय. ज्या कुप्रथा आहेत, कुप्रथा, दक्ष प्रजापतीला वाचा नव्हती म्हणून त्यांनी करायचा, पण आपल्याला चांगली वाचा दिली. चांगलं म्हणा, ओम नमः शिवाय. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, यज्ञपती दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती यज्ञ करू, दक्ष प्रजापती. अजून ध्यानात घ्या. आणि या ठिकाणी आमच्या दक्ष प्रजापतीनं सज्जनो, आणि म्हणून करायला असणार बाण, सारखा बाण निशाणी धरून ठेवावं लागला आणि सारखं पाव लागलं डोळ्याचं पातळ न लावता. त्यावेळेला डोळ्यात तर हा जो रुद्राक्ष आहे, खाली 2 रुपयाचा रोकडा घ्यायचा, 2 रुपयाचा, त्याच्यावर रुद्राक्ष ठेवायचा. दुसरा 2 रुपयाचा रोकडा घ्यायचा, आपोआप फिरण. ओरिजिनल असणारा रुद्राक्ष. गाईचं दूध घ्या, गाईचं प्युअर गाईचं, गावरान गाईचं दूध घ्या आणि त्या दुधामध्ये रुद्राक्ष टाका. तो जागच्या जाग्यावर गिरट्या मारी. हा संक्षेपाने एका दिवशी सांगण्याचा प्रयत्न करू आपण. ते रुद्राक्ष जन्माला आले आणि त्रिपुरासुर मेले, आणि त्या त्रिपुरासुराचा वधाच्या प्रित्यर्थ सूड उगवण्यासाठी आणि आमच्या दितीच्या पोटी आणि तारकासूर जन्माला आला. आणि तारकासुरानं ब्रह्मदेवा प्रित्यर्थ अनुष्ठान केलं आणि सगळीकडे लक्षात घेऊन वरदान मागितलं की मला शिवपुत्राकडून मरण यावं. कारण का, सती गेलेली होती, दाक्षायणी संपलेली होती आणि शिव समाधीमध्ये, निरंजन समाधीमध्ये होते. त्यावेळेला आमच्या तारकासुरानं असणार मागून घेतलं वरदान, शिवपुत्राकडून वध. आणि जसा ब्रह्मदेवाकडून वध मिळाला, वरदान मिळालं, तसं तांडव माजवलं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. आणि मग गोरगरिबांना त्रास द्यायला सुरुवात केली. ब्राह्मणांना, स्त्रियांना, सगळ्यांच्या हत्या करत चालला, सगळ्यांची आसनं घेत चालला. आणि मग देवलोकांनी पळ काढला शिवाकडे. देवा त्राहिमाम, 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 वाचवा, वाचवा, वाचवा देवा. शंकराकडे गेले आणि शंकराकडे गेल्याच्या नंतर शंकराने डोळे उघडले. सांगितलं, काय बोलताय म्हणा, काय म्हणताय? यांनी सांगितलं, त्या तारकासुरानं असणारा मला उद्विग्न करून सोडलं. कड्या कपारीमध्ये असणारे ऋषी वर्ग लटलट कापत होते आणि चिंता करत होते. आणि शंकराला विचारलं, ब्रह्मदेवाने विष्णू परमात्माने सांगितलं, देवा आता तरी आणि लवकर याचा निपात करायचा प्रयत्न करा. शंकराने सांगितलं, ती वेळ आल्यावर होऊन जाईल. परत डोळे झाकले ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा आणि विचारात पडले की आता काय होईल. दोघांनीही अंतर्ध्यानानं पाहिलं, जी यज्ञकुंडामध्ये गेलेली दाक्षायणी होती
ती आमच्या हिमाचलाच्या पोटी आणि कन्या रूपाने जन्माला आली होती. हिमाचल राजा, हिमालय पर्वत आणि मेनका नावाची पत्नी, त्यांच्या पोटी कन्या रूपाने जन्माला आली. पर्वताची मुलगी होती म्हणून तिला पार्वती म्हटलं गेलं. आणि पार्वती जशी जन्माला आली तसं ते बीजच होतं महाराज. जसं आमच्या गरोदर स्त्रिया गरोदरपणामध्ये टीव्ही बघतात आणि टीव्ही बघली की मग होणारं जे बाळ असतं, लेकरू असतं, तेही डान्स करतो त्या ठिकाणी. आणि मग ते म्हणतात, महाराज महाराज बघा ना आमचा पप्प्या कसा नाचतो. सज्जनो, आमच्या बहिणींना मी एवढंच सांगेल या बसलेल्या सगळ्या, ज्यावेळेस तुमचा 4था महिना चालू होतो गर्भवासाचा, त्या 4थ्या महिन्यापासून परिपक्वता त्या बाळाची चालू होते. आणि अनुक्रमे 9व्या महिन्यापर्यंत 4 आणि 5, 9, 5 महिने अजिबात टीव्हीच बघू नका. त्यावेळेमध्ये काय करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, शिवलीलामृतचं पारायण करा, नवनाथाचं पारायण करा, गुरुचरित्राचं पारायण करा, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, व्याख्यान ऐका, कथा ऐका, एखादं तीर्थक्षेत्र करा आणि याच्यामध्ये दिवस घाला. बसता येत नसेल खुर्चीवर बसा. गरोदरपणामुळं खुर्चीवरही बसता येत नसेल तर उभं राहून वाचा. पण जर समजा त्या फक्त 4 ते 5 महिन्यामध्ये जर तुम्ही संस्कार आपल्या गर्भावर दिले तर तुम्हाला रडायचं काम पडणार नाही. म्हातारपणालाही ध्यानात ठेवा. आज नुसते मुलं सुशिक्षित बनू नका, तर त्याला सुसंस्कारित बनवण्याचा प्रयत्न करा. नुसते सुशिक्षित बनवले तर पोरग म्हणेल मी आता अमेरिकेला करून घ्या आमच्या बाबाची अंत्यविधी तिकडच. घटना आहेत महाराजा. आणि म्हणून एवढी मी इस्टेट कमवू नका की मुलं दुराचाराला लागतील. एवढी मी इस्टेट कमवू नका की मुलं दुराचारी बनतील. त्यांनाही कमवण्याची काहीतरी चिंता ठेवा आणि कमवायला लावा, म्हणजे त्यांना माणुसकी येईल आणि तुम्हाला म्हातारपणी सांभाळतील. जीवन कसं जगावं हे त्यांना कळू द्या. आणि तुम्ही जर नुसतं ब्रह्मांड कमवून ठेवलं तर ते मग म्हणतील ऊंचे लोग ऊंची पसंत आणि दुराचार करतील. म्हणून या ठिकाणी गर्भवासामध्ये संस्कार चांगले देण्याचे प्रयत्न करा. आमच्या पार्वतीला असणारे गर्भामध्ये संस्कार चांगले मिळाले. अनुक्रमे पार्वती जन्माला आली 9 मास भरल्याच्या नंतर. आणि जशी मुलगी जन्माला आली तसं आमच्या हिमाचल राजाला आनंद झाला महाराज. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला,
आणि अशा पद्धतीनं आमच्या दक्ष राजाच्या नगरीमध्ये, हिमाचलाच्या नगरीमध्ये आणि आमच्या पार्वतीचा जन्म झाला. आणि पार्वतीचा जन्म झाल्याच्या नंतर सगळीकडे गोड शर्करा, साखर वाटायला सुरुवात केली. सगळ्यांना असणारा आनंद एवढा झाला की तो गगनात मावेना, गगनात मावे. आमची मेनका सुद्धा त्या ठिकाणी आनंदित झाली आणि अनुक्रमे तेला भंग केलं तिचं. आणि तेला भंग करून उष्णोदकानं स्नान घातलं. आणि उष्णोदकानं स्नान घातल्यावर पालखामध्ये टाकलं. आणि पालखामध्ये टाकून 5 सुवासिनींना बोलून आणि नाव ठेवलं पार्वती म्हणून. अशी ही असणारी पार्वती. आणि मग त्या 5 सुवासिनींना नाव ठेवल्याच्या कारणानं सगळ्या जणी तिला ए पार्वती, ए पार्वती, ए पार्वती करायच्या. आणि असे असणारी पार्वती 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 सगळीकडे नाव झालं. आणि आमच्या पार्वतीला एकच नाद, फक्त शिवनाद, शिवछंद, एकच नामस्मरण करायची. आमची पार्वती शिवलिंग तयार करायची, आराधना करायची, अनुष्ठान करायची, त्या नामामध्ये मग्न होऊन जायची. आणि असं करत असताना एके दिवशी पार्वती असणारी उपवर झाली. पार्वती असणारी उपवर झाली. आणि उपवर झालेल्या पार्वतीला ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मानं पाहिलं आणि हिमाचलाला सांगितलं, बाबा रे, हे हिमाचला, आणि आता मुलगी उपवर झाली, हिच्यासाठी वर शोध. त्यावेळेस हिमाचलानं सांगितलं, काय हरकत नाही, ठीक आहे. तेवढ्यात नारदानं सांगितलं, हे हिमाचला, तुझ्या मुलीचं लग्न करायचं ना? म्हणला, हो प्रभू. त्याने सांगितलं, मग तिच्यासाठी सुंदर असणारा एक मुलगा आहे. हिमाचलानं सांगितलं, बोला नारदा. याने सांगितलं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सांगितलं की बाबा रे, विष्णू परमात्मा असणारा ज्येष्ठ श्रेष्ठ चांगला आहे, खूप सुंदर आहे. आणि मला वाटतं त्यालाच तू ही पार्वती तुझी मुलगी देऊन टाकाव. आमच्या पार्वतीनं असणारं कान्या डोळ्यानं ऐकलं. ठीक आहे म्हणले, जे काय व्हायचं ते होईल आणि तुम्ही म्हणता त्याच्यावरही आम्ही विचार करू. हिमाचलानं सांगितलं. त्यावेळेला आमच्या पार्वतीनं काय केलं, जया आणि विजयाला घेतलं आणि जया आणि विजयाला घेऊन नगरी सोडून निघून गेली. नगरी सोडून निघून गेली. जया आणि विजया सोबत घेतल्या. दूर असणाऱ्या एका दरीमध्ये गेली आणि दरीमध्ये
वाळूचं असणारं शिवलिंग स्थापन करून पूजा करायला सुरुवात केली आणि वाळूचं शिवलिंग स्थापन केलं. पूजन करत असताना इकडं हिमाचलानं बरंच काही पाहिलं. गुप्त हेर सोडले महाराज आणि शेवटी स्वतः हिमाचलाला ती त्या गुहेमध्ये आणि शिव आराधना करत असलेली पार्वती सापडली. जवळ गेला आणि जवळ गेल्याच्या नंतर सांगितलं, हे पार्वती. डोळे उघडले पार्वतीनं आणि सांगितलं, बोला बाबा कशासाठी आलात, आणि जर आलात तर मागल्या पावली माग जा, मला घरी नाही यायचं. याने सांगितलं, का बाळा असं का करतेस. तिने सांगितलं, तुम्ही माझा विवाह विष्णू सोबत लावून देणार आहात. माझा विवाह विष्णू सोबत लावून देणार आहात, त्यामुळं मी इथंच राहणार, इथंच थांबणार, मी सोबत देणार नाही, जा. त्यावेळेस बरंच काही समजून सांगितलं. हिमाचलानं पण ऐकायला तयार नाही. शेवटी मान्य करावं लागलं आमच्या हिमाचलाला. वचन दिलं, सांगितलं, ठीक आहे, तुझ्या मनाप्रमाणे जे काही सांगशील ते मी करील, बोल काय करायचं. हिने सांगितलं, माझा विवाह शिवासोबत करत असाल तरच मी येईल, शिवासोबत करत असाल तरच येईल, नाही तर माझी आशा सोडून द्या बाबा तुम्ही. हिमाचलानं डोळ्यात पाणी आणलं. मुलीनं तसं म्हणल्याबरोबर सांगितलं, नाही मुली, तुझं सुख जिथं असेल तिथं माझं सुख आहे, चल शंकरासोबतच विवाह करील. तसं नाही बाबा, पहिल्यानं वचन द्या. आमच्या पार्वतीनं असणारं वचन घेतलं आमच्या शंकराकडून, सॉरी हिमाचलाकडून, बापाकडून, आणि मग त्या ठिकाणावरून उठली. त्या अगोदर आमच्या पार्वतीनं जसं वाळूचं शिवलिंग बनवून आराधना केली, त्यावेळेला शिव प्रगट झाले भक्तीमध्ये आणि सांगितलं, बोल पार्वती, तुला काय पाहिजे, काय मागणी तुझी, माग. त्यास पार्वतीने सांगितलं, देवा तुम्हाला जे काही मी पाहिलं त्याच्यामध्येच माझी प्रसन्नता भरपूर आहे, पण आता माग म्हणून सांगितलं, माझ्यासारख्या वेळीला काय पाहिजे असणार आहे, बस. देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ. अरे देना ओ देना, आ देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ. अरे देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ. तेरे सिर पर रख गिरधारी, मेरे सिर पर रख त्रिपुरारी, तेरे ये दोनों हाथ देना, देना, देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ. अरे देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ. अरे देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ. मेरे सिर पर रख गिरधारी, मेरे सिर पर रख गिरधारी, मेरे सिर पर रख त्रिपुरारी, तेरे ये दोनों हाथ देना, देना, देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ. मेरे सिर पर रख गिरधारी, मेरे सिर पर रख गिरधारी, ये तेरे दोनों हाथ. अरे देना, हे देना, ओ देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ. अरे देना
दौलत क्या मांगे, शिव प्रभु से मांगे तो फिर नाम और इज्जत क्या मांगे। मेरे जीवन में अब कर दे ओ, मेरे जीवन में अब कर दे तो कृपा की बरसात, देना 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 हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। मेरे सिर पर रख गिरधारी, मेरे सिर पर रख गिरधारी, तेरे दोनों हाथ। अरे देना ए देना ओ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। अरे देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। सांगितलं महाराज, फक्त द्यायचं असेल तर एकच दे देवा, जन्म जन्म का साथ। तुझं अर्ध अंगच मला देऊन टाक, बस बाकी काही पाहिजे नाही, मला अर्धांगी बनव। शिवानं सांगितलं तथास्तु तथास्तु तथास्तु। आणि म्हणून पतिव्रता धर्माचं आचरण आणि पूजन। बाबा ओ बाबा, तुम्ही कुठं निघालात? मेनके सवर्तमान सगळं साहित्य पूजेचं घेऊन आमचा हिमालय शंकराकडे निघाला। रथामध्ये बसून पार्वतीने विचारलं कुठे चाललात? त्याने सांगितलं शिवालय त्यांचा आदरा तिथे करायचं। त्याने सांगितलं बाबा मला यायचं, मलाही यायचं। त्याने सांगितलं खूप लांब आहे, कशाला येतेस तू? नाही नाही सांगितलं मला यायचं म्हणजे यायचं। ठीक आहे म्हणले, चला। सोबत असणाऱ्या जया आणि विजया घेतल्या, सख्या दोघी जणी आवडत्या। आणि त्या टेकडीवर असणार जिथं शिव बसलेले होते कैलासम या हिमालयामध्ये, त्या टेकडीजवळ हे सगळेजण आले, जय जयकार केला, हर हर महादेव, आणि नामस्मरण केलं, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। शंकरानं डोळे उघडले आणि शंकरानं डोळे उघडून हिमाचलानं नमस्कार करून पादपूजा करायला सुरुवात केली माझ्या शिवाची। पायाची पूजा चालू केली मेनके सवर्तमान हिमालयानं। आणि इकडं आमची पार्वती सारखी उभी राहिली, आणि उभं राहिल्याबरोबर तिला एक जीवनात हडकोंड मिळालं होतं, जसं उंदराला हडकोंड सापडावं म्हणते तसं आमच्या पार्वतीला असणार ध्येय सापडलं होतं महाराज। मनाचा अत्यंत प्राणप्रिय असलेला सुद्धा लवली नाही महाराज। आमच्या हिमालयानं सगळी असणारी षोडशोपचार पूजा केली, हात जोडले आणि सांगितलं, ए पार्वती पार्वती कर पूजा पायाची शिवाच्या। पार्वती देहभानावर नव्हती महाराज, सारखं असणाऱ्या शिवाकडे पाहत होती एकटक। ते स्वरूप असणाऱ्या डोळ्याच्या रूपाने हृदयात साठवावं की काय, आणि अशा प्रकारची वृत्ती आमच्या पार्वती झालेली होती। जया विजयाजवळ आल्या आणि त्यांनी पार्वतीला हाणलं, ए पार्वती अगं काय वेळी झालीस का काय तू? तुझे बाबा काय म्हणते बघ, ऐक, कर पूजा शिवाच्या पायाची। तिकडच बघत असताना आमची पार्वती त्या जया विजयाला काय म्हणते महाराज, काय सांगू जया, काय सांगू विजया? किस देवता ने आज 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 मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल
देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया। दुनिया की ना खबर रही तन को भुला दिया, दुनिया की ना खबर रही तन को भुला दिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया। रहता था पास में सदा लेकिन छिपा हुआ, रहता था पास में सदा लेकिन छिपा हुआ, करके दया दयाल ने, करके दया दयाल ने पर्दा उठा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा 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 लिया। दुनिया की ना खबर रही तन को भुला दिया, दुनिया की ना खबर रही तन को भुला दिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया। सूरज न था चांद न था ना बिजली थी यहाँ, एकदम भी अजब का शिव का जलवा दिखा दिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया। सांगितलं ए जया ए विजया, काय सांगू बरं, बऱ्या तरी एका देवानं माझं हृदय चोरलं, चित्त चोरलं आणि मी व्याकुळ झाले बघ, आणि सारखं बघायला सुरुवात केली महाराज। त्यावेळेस शंकरानीच असणार आमच्या पार्वतीला विचारलं, ए पार्वती, पार्वती तर त्यांच्याकडेच पाहिली, ए पार्वती, सारखं एकटकानी एकाग्र होऊन पाहिली, ए पार्वती, पण पार्वती काय बघायला तयार नाही, बोलायला तयार नाही, सारखं एकटक मन भरून पाहिली, डोळे भरी रूप तुझे मी पाहिन, आणि त्या अवस्थेमध्ये देहभान विसरली, आणि मग शंकरानेच असणार पार्वतीच्या मस्तकावर हात आणला, सांगितले पार्वती काय प्रकारे, हिने सांगितलं काय सांगाव देवा, तुम्हाला बघितल्याच्या नंतर जब से देखा, जब से देखा, जब से देखा तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी बनी हूँ, मैं तेरी दीवानी बनी रे। तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी
से देखा, जब से देखा, जब से देखा तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी बनी हूँ, मैं तेरी दीवानी बनी रे। जब से देखा, जब से देखा, जब से देखा तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी हूँ, मैं तेरी दीवानी हूँ। तेरे हुस्न का जादू तूने चलाया, मैं उसमें मस्तानी हो गई रे। तेरे हुस्न का जादू जो चलाया, मैं उसमें मस्तानी हो गई रे। जब से देखा, जब से देखा, जब से देखा तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी बनी हूँ, मैं तेरी दीवानी बनी रे। जब से देखा, जब से देखा, जब से देखा तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी हूँ, मैं तेरी दीवानी हूँ। कोई तो दया कर अपने नियति पे, मेरे दिल में तेरी कृपा छा गई रे। जब से देखा, जब से देखा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी बनी हूँ, मैं तेरी दीवानी बनी रे। अरे या पद्धतीनं आमच्या पार्वतीनं असणारं सांगितलं, काय सांगू बरं देवा, दिवानी बनले मी दिवानी, आणि देहभान माझं जागेवर राहिलं नाही. बस बस म्हणजे बस, माहितीये मला, कर पूजा पहिल्यानं. भगवान शिवानं सांगितलं पार्वतीकडे एकमेक भाऊन हसते आणि पूजा केली. शिव शंकर सज्जनो पायाची पूजा केली आणि सांगितलं, हे हिमाचला, उद्यापासून हिला माझ्याकडे घेऊन येऊ नको. ते पार्वतीनं ऐकलं. आता हिमाचलाला जी आज्ञा मिळाली ते ठीक आहे म्हणणार. हिमाचल आणि मेनकेनं सांगितलं, काय हरकत नाही देवा, तुम्ही सांगितलं तसं करू. म्हणले अजिबात हिला इकडे येऊ देऊ नको, माझ्या तपश्चर्येत भंग होईल. हिमाचलानं होकार दिला आणि हिमाचल निघून आला. आमच्या पार्वतीनं असणारं दररोज असणारं जया आणि विजयाला घ्यायचं, सकाळी स्नान पूजा करायची आणि पूजेचं साहित्य घेऊन जायचं ते शिवाचं. त्यामध्ये काय होतं, गुरुचं आणि शिष्याचं नातं जवळ येऊन जातं. आणि एकदा का जवळ आलं आणि गुरुचा सेवाधारी रूपानं प्रबळ होत जातो. नाहीतर मग पहिल्यानं म्हणतो, आता हे आमच्या स्वभावाने आपण, मग आपण त्यांना कसं सांगतो. पण ज्यावेळेस ती जवळीक उत्पन्न होते त्यावेळेस असणारा अपपर भाव निघून जातो आणि आपलं म्हणण्याचा भाग येतो. माझा भक्त, माझा देव, माझा शिष्य. आणि त्या पद्धतीनं दोघांमध्ये असणार जवळीक तयार झाली. आणि जसं भक्ताची देवाजवळ जवळीक होते त्यावेळेस भक्त जसं म्हणेन तसं देव नाचतो म्हणतात महाराज. आणि मग आमची पार्वती जवळ मांडी जवळ बसायची आणि एकमेक गप्पा करायचे. सोबत कधी जया विजया असायच्या तर कधी नसायच्या. आणि मग एके दिवशी असंच करता करता सांगितलं, हो देवा, देवा, हो महादेवा,
ते म्हणले बोल पार्वती काय ऐकतात ना? म्हणले हो ऐकन. खरंच ऐकतात का बरं? म्हणले हो. जाम आहे तुम्ही ऐकता का नाही मलाच कळना. अगं हो पार्वती निश्चितीने ऐकन सांग बघा बर का. मग सांगू ना? म्हणजे हो तुम्ही बघा आता तुम्ही उद्या माझ्या बापाच्या घरी आणि माझ्याबद्दलची मागणी मागायला यायचं. शंकराने सांगितलं हे काय वेडी झाली काय तू? मी काय कलियुगातला नवरदेव का पोरगी मागायला जायला? हा कलियुगातला नवरदेव थोडा आहे. हा ते अजिबात जमणार नाही कदापि नाही शक्य नाही. पार्वतीने सांगितलं शक्य नाही. लक्षात घ्या पुन्हा एकदा तुम्ही उद्या माझ्या बापाच्या घरी आणि माझ्याबद्दलची मागणी घालायला येणार म्हणजे येणार. दॅट्स माय फायनल. आणि तिथून निघाली महाराज. एकदा गिरका मारला बघते कसे नाही देत उद्या तुम्ही. आणि घरी आली. शंकरानं विचार केला जावं तर कमीपणा आहे नाही जावं तर भक्ताचं मन मोडतंय. प्रिय असलेल्या पार्वतीचं मन मोडणार आहे. रात्रभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या लागणार आहे. आणि म्हणून आमच्या शंकराने काय केलं एका जोग्याचं रूप धारण केलं. नगर में जोगी आया मेनका के घर आया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ. बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 जय हो भोलेनाथ भोलेनाथ भोले. अमृत भूत गले रुतमाला शेषनाग निपटायो तिलक भाल चंद्र हिमगर अलक जगायो. नगर में जोगी आया मेनका के घर आया जिसे कोई समझ न पाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ. नगर में जोगी आया नगर में जोगी आया उसे कोई समझ न पाया बड़ी है उसकी माया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ भोलेनाथ जय हो भोलेनाथ भोलेनाथ. सज्जन शंकरानं असणारं जोग्याचं रूप धारण केलं आणि जोग्याचं रूप धारण करून मेनका आणि हिमाचलाला वरपून यावं आणि म्हणून जोगी रूप धारण करून शंकर आले आणि अलक निरंजन भिक्षा मागितली. त्यावेळेला आमच्या मेनकेनं सोन्याच्या मुद्रा असणाऱ्या ताटात घेऊन आणि भिक्षा वाढण्यासाठी आली. ये भिक्षा निकली हिमरानी कंचन थाल भरायो. भिक्षा
जोगी जाओ जंगल में मेरा मन डरायो नगर में जोगी आया मेनका के घर आया जिसे कोई समझ न पाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 जोगिरा 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 नगर में जो हकी आया उसे कोई समझ न पाया बड़ी है उसकी माया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ भोलेनाथ जय हो भोलेनाथ त्यावेळेला आमच्या असणाऱ्या मेनकेनं सोन्याच्या मोहरा आणि वाड्याला आणल्या आणि सांगितलं जा बाबा लवकरात लवकर घेऊन भीती वाटते मला. त्यावेळेस आमच्या शंकराने काय उत्तर दिलं महाराज ऐका. मैया न चाहिए तेरी दौलत और ये कंचन माया मैया न चाहिए तेरी दौलत और ये कंचन माया तेरे सती का दान करा दे मैं कैलाश से आया नगर में जोगी आया मेनका के घर आया जिसे कोई समझ न पाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 नगर में जोगी आया जोगिरा 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 नगर में जोगी आया उसे कोई समझ न पाया बड़ी है उसकी माया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ भोलेनाथ जय हो भोलेनाथ भोले सांगितलं महाराज. शंकराने उत्तर दिलं मैया न चाहिए तेरी दौलत और ये कंचन माया तेरे सती का दान करा दे मैं कैलाश से आया नगर में जोगी आया मेनका के घर आया जिसे कोई समझ न पाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ. सांगितलं की बाबा रे तुझ्या सतीचं असणारं दान कर मला बस बाकी काय नाही पाहिजे. पण ते असणार आमच्या मेनकेच्या लक्षात नाही आलं. हिमाचल असणारा गंगेला गेलेला होता पाणी आणायला तीर्थाचं आणि इकडं पार्वतीनं असणारं वरून गॅलरी मधून पाहायला सुरुवात केली. मनात विचार केला वचन दिलं आगमन झालं. घरी माझ्या मागणी करायला आले आणि दोघांनी एकमेकाला पाहिलं. संकेत कळाला की मागणी घालायला आले होते शंकर. दोघांनाही त्या ठिकाणी संकेतानं समाधान वाटलं. शंकराने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तिनं ओळखून घेतलं की निघाले आपले. आणि निघाल्याच्या नंतर रस्त्यामध्ये असणारा आमचा हिमाचल आला. हिमाचलानं पाहिलं शंकराचं रूप दिसलं. परत विष्णूचं धारण केलं. परत ब्रह्मदेवाचं केलं. आणि जसं विष्णूच्या समोर 2-3 रूप दिसले मला कोणतरी असं जाऊ द्या चला आपण आणि निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर परत कालांतरानं काही काळ निघून गेला त्यांच्या या प्रणयामध्ये. आणि ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा
आमच्या हिमाचलाकडे गेले आणि काहीतरी एक औपचारिकता रूपानं हिमाचलानं आमच्या आणि पाहुणे होऊन जायला सुरुवात केली शंकराला पाहण्यासाठी. तिकडून ऋषी पत्न्या आणि ऋषी अगस्त्य ऋषी लोपामुद्रा, वशिष्ठ अरुंधती अशा या जोड्या जोड्या आणि पार्वतीला पाहण्यासाठी, मुलगी पाहण्यासाठी पाठवले. अनुक्रमे त्या ठिकाणी पसंती वगैरे झाली आणि तारीखही काढली. माघ कृष्ण पक्ष एकादशी सोमवार गोरज मुहूर्तावर आणि ठीक 5:30 वाजता आणि आमच्या शिव पार्वतीचा विवाह होणार आहे. म्हणून तुम्हाला कालच आम्ही मूळ दिलं, मुळावर बोलले. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. विनोदाचा भाग सोडा. तुम्हाला काल आमंत्रित आम्ही केलेलं होतं आणि सगळ्यांना पत्रिका पोहोचल्या. गणगंधर्व, अप्सरा, किन्नर, अष्टवसू, सप्तघृत मात्रका, सप्तस्थल मात्रका, नवचंडिका, अष्टभैरव, शंकिनी डंकिनी वगैरे असणाऱ्या ज्या काही आतळ वितळ तळातळ रसातळ महितळ चुत्तल आणि पाताळ, ज्योतिष स्वर्गापासून अंतरात्म स्वर्गापर्यंत 21 स्वर्ग असणारे सर्व लोक असणारे आणि माझ्या हिमालयाच्या नगरीमध्ये आणि आगमन एकाएकाचं व्हायला सुरुवात झाली. आणि जसं एकाएकाची सुरुवात झाली तसं आमच्या आणि नारदानं मेनकेला घेतलं, सांगितलं बघ तूच म्हणत होतीस मला द्यायचं नाही शिवाला. काय बघितलं? मुलाचं काय बघितलं? काय पाहिलं? आजचं कलियुग खूप अवघड झालं महाराज. मुलाला चांगलं बिल्डिंग असावी, शेती असून व्यापार असावा किंवा शेती असून नोकरी असावी, ज्याची 50,000 अवकात नाही लग्न करण्याची मुलीची स्वतःच्या बापाची द्या. तो स्वप्न पाहिला. मुलगा कसा पाहिजे? बंगला असावा आणि विशेष म्हणजे मुलगा एकटाच असावा, म्हणजे पुन्हा चिंताच नाही काही. हा सज्जनो जरूर बघा, फक्त त्याच्यामध्ये मिक्स करा. माझं सांगणं आतापासून जेवढ्या काही आमच्या बहिणी बसल्या तिथं, यांना ज्या काही लेकीबाळी असतील त्यांनी विचार करायचा या गोष्टीवर. फक्त एकच करा, निर्व्यसनी आणि धार्मिक बघून द्या. आलं का लक्षात? निर्व्यसनी असू द्या, संपत्ती कमी जास्त असू द्या, पण निर्व्यसनी आणि धार्मिक बघा, की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी असणार दारिद्र्य भोगावं लागणार नाही आणि तुम्हाला दुःख होणार नाही. गरिबी जरी आली तर एक वेगळा आनंद आहे महाराज. धर्म आणि अर्थामध्ये धर्मानच अर्थ कमवावा लागतो आणि म्हणून त्यांनी असणार सुसंस्कृत असावं, निर्व्यसनी आणि कर्तबगार असावा, धार्मिक असावा आणि याच्यासोबत लग्न करणं या कलियुगामध्ये महत्वाचं आहे. आज आमच्या मेनकेनं असणार पाहिलं, एक असणार वराड येत होत. हे बघ नारद सांगतो, हे बघ ब्रह्मदेवाचं सैन्य, ब्रह्मदेवाचं असणार वराड. ढोल ताशा नगरामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या दुदुंबी वाजायला लागल्यात, मंगलवाद्य वाजायला लागले आणि त्याच्यानंतर असणार माझ्या विष्णूचं 56 कोटी वैष्णवगण मंडळ आतमध्ये हरिगोविंद हरिगोविंद नामाचा उच्चार करत आणि वराड आमच्या हिमाचलाच्या नगरीमध्ये यायला लागले. त्याच्यानंतर गणगंधर्व अप्सरा नृत्य करत गायन करत, त्याच्यानंतर असणारे अष्टवसू, नवचंडिका, अष्टभैरव, सप्तघृत मात्रका, स्थलमात्रका आणि एकाएकाचं वराड येत राहिलं. एक असणार त्या आणि गॅलरी मधून आमची मेनका पाहत होती आणि नारद दाखवत होता. एवढ्यात शंकरानं विचार केला, वर पाहिली असणारी सासूबाई होणारी आणि
मनात विचार केला की बघू हिची परीक्षा घेऊ. आमच्या शिवानं म्हातारं रूप धारण केलं. आमच्या शिवानं म्हातारं रूप धारण केलं. दात पडलेले, कानानं ऐकू येईना, मान हाणायला लागली, दाढी वाढलेली, जखमा वाढलेली आहेत. कबशी धरताना हात थरथर कापायला लागलाय. डोळ्यानं झावळं झावळं दिसायला लागले. लाळ एकीकडून गळायला लागली आणि मान करून नंदीवर बसलेला शिव पुढे यायला लागला. आणि अशा अवधीमध्ये सांगितलं नाताना, बघ हा तर तुझा जावाई, होणारा जावाई, बघ किती छान आहे, किती सुंदर आहे. तिने सांगितलं अगो माय. आणि हा का? नाही 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 नाही, मला माझी मुलगी द्यायचीच नाही. इतकं मात्र दात पडले, कानानं ऐकू येईना, डोळ्यात दिसेना, जटा वाढलेल्या आहेत. आणि एवढ्या मोठ्या म्हाताऱ्याला माझी कवडी किराळी मुलगी देऊ? आणि कसं म्हणणं आणि गिरत्या येणं, धाडकन पडली. जशी पडली तसे ब्रह्मदेव विष्णू परमात्मा जवळ आले. सांगितलं काय झालं नेमकं? नेमकं काय झालं? नवरीची आई का पडली? याने सांगितलं की ते शंकराचं रूप पाहिलं. आमच्या विष्णू परमात्मानं अंतर्ध्यानानं पाहिलं. ते अरूप असणारं रूप धारण केलं शंकरानं. आणि मग त्यावेळेला आमचे ब्रह्मदेव विष्णू परमात्मा जवळ गेले आणि शिवाला सांगितलं, शिवा आता ही माया कमी करा आणि लवकर लग्न करून घ्या, उशीर व्हायला लागलेला आहे. त्यावेळेला आमच्या भगवान शिवानं सुंदर रूप धारण केलं. महाराज, ब्रह्मांडामध्ये त्याच्यासारखा दिसणारा कोणीच नाही सुंदर. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र. कर्पूर गौरम, धवल कांती असलेला आणि सुंदर रूप धारण केलं नवरदेवाचं. मंडपात आले आणि मंडपात आल्याच्या नंतर त्या ठिकाणच्या पुरोहितानं आणि सीमांत पूजन केलं. सीमांत पूजनाची पूजा केली आणि सीमांत पूजन करून आणि पुकाराला सुरुवात केलं, चला नवरीचे मामा तसंच नवरदेवाचे मामा वधूवरांना स्टेजवर घेऊन या. गणपतीची पूजा केली आणि सर्व गावकरी मंडळी, निमंत्रित पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, महिला मंडळ जे काय आजूबाजूला थांबलेलं असेल त्यांनी लग्न मंडपात मध्ये विराजमान होण्याची कृपा करावी. लग्नाची वेळ झालेली आहे. चला नवरीचे मामा तसंच नवरदेवाचे मामा वधूवरांना स्टेजवर घेऊन या. आणि इकडे असणारी मंगलवाद्य चालू झालेले. मंगलवाद्य चालू झालं आणि आमच्या पार्वतीची असणारी गडबड चालू झाली, घाई चालू झाली पार्वतीची. जे काही श्रंगार आहे तर आमच्या जया आणि विजया त्या ठिकाणी आमच्या पार्वतीच्या करत होत्या. तर सगळी लगबग असणारी लग्नाची सुरू झाली. मंडप तोरणे उभा राहिले. अगरबत्तीचे सुगंध अंतर फेकल्या जात होते, तर मेणबत्त्या लावल्या जात होत्या. सर्व ठिकाणी असणारी एक मंगलता निर्माण केलेली होती. सगळ्या पुष्पमाला असणाऱ्या त्या ठिकाणी लावल्या गेलेल्या होत्या. आणि अशा अवधीमध्ये पुरोहितानं आणि आवाज दिला, चला नवरीचे मामा तसंच नवरदेवाचे मामा वधूवरांना स्टेजवर घेऊन या. सर्व व्यवस्थापक मंडळी असणारी आणि त्या ठिकाणी व्यवस्था करायला लागलेली होती. सगळ्यांना असणाऱ्या अक्षता द्या, अक्षता. चला लवकर अक्षता द्या. अक्षरा पांढऱ्या द्या वाटा. आणि त्या ठिकाणी सगळीकडं आनंदाचं वातावरण आणि निर्माण झालेलं होतं माझ्या शिवाच्या नवरदेवपणामुळं.
आणि पार्वतीचं असणार नवरी रूपानं हिमाचलाच्या पाठीमाग मोठी दत्तक होती. मेनकेच्या पाठीमाग असणारी घालमेल होती. तर सगळ्या असणाऱ्या ज्या काही मैत्रिणी होत्या माझ्या मेनकेच्या, त्या असणाऱ्या कामाला चांगल्या झुंपलेल्या गेल्या होत्या. आमच्या वसून असणारं त्या ठिकाणी सीमांत पूजन करून शिव आणि पार्वतीला असणाऱ्या मंडपामध्ये आणलं. आणि शिव पार्वतीला मंडपामध्ये आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी आणि त्या पुरोहितानं पूजेला सुरुवात केली. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे प्रियानान्त्वा प्रियपतिं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे वसो मम अहमजाने गर्भधं त्वमजासि गर्भधम्. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. महागणपति देवताभ्यो नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि पूजितो वरदो भव. आणि मग पुढील असणारी विधी पंचकलश स्थापन केला. आणि पंचकलश म्हणजे गुरु, 5 जगद्गुरु, त्यांची पूजा त्या ठिकाणी केली. आणि पुरोहितानं सांगितलं, बाबा रे, सर्वांना अक्षता पोहोचल्या. व्यवस्थापक मंडळी हो करायची सुरुवात करा. चला, जे काही आजूबाजूला थांबलेले असतील त्यांनी लग्न मंडपामध्ये विराजमान व्हा. लग्नाची वेळ होऊन चाललेली. वधूवर हे कर जोडणी इष्ट देवता कुलदेवता गाती मंगल गान. वधूवर हे कर जोडणी प्रथम करी प्रार्थना इष्ट देवता कुलदेवता गाती मंगल गान. शुभ मंगल सावधान 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 शुभ मंगल सावधान. पुष्पमाला अर्पण केल्या चरणीया गजानना सर्व संकटे दूर करोनी देवरदान दाना. स्वस्ति श्री गणनायका शिवसुता आचार्य श्री रेणुका गंधा कर्णा निधेनु कर्णा उभया श्री विश्वकर नादिका तुम्ही मोद हरे स्मरा शुभ दिनी. आचार्य श्री दारुका ओ श्री गुरुते प्रसन्न उभया हेतु मंगल शुभवर सर्वा भावे कल्याण गजानना सर्व पाहुणे शुभवर देती मिळोत मा सन्मान. शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान सावधान. ध्याना
विषयम् विश्वं प्रकाशं प्रभो वेदान्ते प्रतिपादितं परशुरम् स्वीयं स्वरूपेणया नाघोर परागपूग तिमिरम् प्रध्वंसनात् देवमणि सोऽयं श्री वीरजङ्गमं समधिकम् नित्यवसुमे सौख्य संपत्ती सतत यांच्या घरी हो सद्गुरूच्या आशीर्वादाने व्हावे तुमचे कल्याण शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान 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 सबंधा विषय सदा विरचय त्यागांगयो गांगसत भोगांगम प्रतिबोध भिन्न तनुषो स्तुत्यन्तसं दस्तुतं लिंग स्त्री करमुत्तमं तदमितं नाती जुळली दोन कुळाची शुभरेषा भाग्याची कैलासाच्या या परिवार मिळो तुम्हा सन्मान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान 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 चला सर्व मंडळीचे दोन्हीकडून मोदवर पक्षाकडून दोन्ही सर्व मंडळीचे धन्यवाद आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आदी श्री गुरुच्या कृपा वधूवरा संपादोनी प्रेमरा साधा वया सुबोध मंगलासा लग्नास या उज्ज्वल आई बापाशास वंदन करा भावे बदा निर्मल कुलदैवत स्मर हरा कुर्यात् सदा मंगलमुदवरं शुभभवतु. शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान 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 आता सावध सावधान समये चित्ते स्मरा शंकरा आशीर्वाद करावया वधूवरा आचार्य घरा घाला माळ परस्परा हसमुखे आनंद हो न्याखरा
वाके मंजुळ वाजवा शुभदिनी दोन जीव एक झाले शुभरेषा पुण्याची दाम्पत्य जीवन सुखी हो मिळो तुम्हा सन्मान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान ओम तदेव लग्नं सुदन तदेव विवाह मोठ्या थाटामाटामध्ये आमच्या जय भवानी नगर अर्थात संभाजीनगर या शिवक्षेत्रामध्ये आणि विवेचन केलं आणि या ठिकाणी झालेली ही जी काही सेवा आहे